जातोस का तुला हाक मारली आहे. तू जा ना. नको ना जंप्या, तू जा ना. जंप्या तूच जा ना. मी तुझ्या गळ्यात जानू आहे ना? जानू धुवायला दिलंय. काढून ठेवलंय. फेकू नकोस जंप्या. काय बोला? तो काय बोलला ना ते आम्हाला व्यवस्थित ऐकायला आलंय. तू जा ना झंप्या. कोण आहे? अरे एवढ्या हळू आवाजात ओरडलास तर कोणाला ऐकायला जाणार आहे का? पण मोठ्याने ओरडलं तर भीती वाटेल ना. कोणाला? मला. कोण आहे? अरे झंप्या असं काय करतोस? महिने कशाला ओरडते? ए स्पृहा, तू ओरडू नकोस. झंप्या तू जा. जा जा जा. कोण आहे? कोण आहे? बघ कोणी उडतच नाही. असं काय करतोस झंप्या? दार उघडून तर बघ. दार उघडून काय बघ? बाहेर कोणी असेल तर जाऊन बघ ना. आता खरंच भीती वाटायला लागली आहे. आता होऊन जाऊ दे. बघूया कोण आहे ते. मी काय भूताला वगैरे घाबरत नाही. आता बघतोच. दार उघडतच नाहीये. दार उघडतच नाहीये. बाहेर कोणी नाहीये. अजून का नाही आला हा? किती वेळ झालाय? शी, तू आहेस? कसली घाबरले मी. ए हिला पण पाठवते झंप्याच्या ग्रुप मध्ये. कशाला? घाबरायला. घाबरणारी सगळी माणसं तिकडे असतात. तिला सोड. तिकडे काय झालं सांग ना. तिकडे काय झालं? अरे तिकडे सगळ्यांची हवा टाईट झालीये. काय सांगतो? अरे म्हणजे काय, तू इकडनं हा पंजा दाखवलास ना तेव्हा मी दारामागनं टकटक केली. अरे सगळ्यांची टरकली रे, सगळ्यांची टरकली. आणि ऐक ना, मी ना दोनदा दरवाजा उघडला. त्यांना वाटलं आपोआप उघडला. तिसऱ्यांदा झंप्याला उघडायला. तेव्हा मी दार घट्ट धरून ठेवलं. दार उघडलंच नाही आणि मी बाहेरनं ओरडत राहिलो, दार उघड झंप्या. आणि त्या झंप्याने मला उलटून विचारलं, कोण आहे? आणि मग तू म्हणालास मी निनाद आहे. अरे गप्प काय बसलायत? चला ना. मला कसं तरीच वाटतंय. झंप्या मला वाटतं आपण नको करूया प्लॅन सेट. गप्पा बैस ग. हो रे झंप्या, नको करूया आपण. आपण केलं नाही तर एवढं झालं. आणि मग प्लॅन सेट केल्यावर काय होईल? मला पण हेच वाटतंय. अरे पण प्लॅनचेट अर्धवट सोडता येत नाही. एखादा आत्मा आला असेल तर? तर काय? तर तो आत्मा तिथेच राहतो आणि मग आता काय करायचं?
ब्लँकेट असं अर्धवट सोडता येत नाही. पण का? मी ऐकलंय आत्मा मागे लागतो. थांबा रे. झंप्या प्लीज आम्ही घरी जातो ना. आता तो काय बोलला ऐकलात ना? प्लीज झंप्या. आता नाही म्हणजे नाही. आता यावर एकच उपाय, ब्लँकेट पूर्ण करायचंच. चला मी उठ. नको ना. उठ उठ जा पुढे. चल चिंत्या. चल. शितू तू जरा गप्प बस आणि फक्त ऐकायचं काम कर. आणि मेन म्हणजे वाटेल ते प्रश्न विचारून डोक्याचं भज करू नकोस. डोक्याचं भज कसं करतात? शितू तू फक्त ऐक. बर बोला ना, ऐकतेय मी. शितू तिला जाऊ दे रे. तिकडे काय झालं ते सांग आधी. तिकडे काय झालं? जंप्याने प्लॅनचेट पुन्हा सुरू केलं. काय सांगतोस? अरे हो ना. ये हिम्मत झाली कशी त्याची, एवढं घाबरून सुद्धा? अरे तो चिंतन आहे ना तिकडे. काय केलं त्याने? अरे तोच सगळ्यांना घाबरवत होता. म्हणे प्लॅनचेट अर्धवट सोडल्यावर भूत मागे लागतात. असं काय? आता खरी भूत नाही ना त्यांच्या मागे लावली तर बघ. म्हणजे तू ओळखतोस खऱ्या भूतांना? हो, मी बऱ्याच खऱ्या भूतांना ओळखतो. हो हो, आणि त्याच्यात तू एक आहेस. हो माणूस आहे रे. पण माझे पाय उलटे नाही आहेत हे बघ. ही खरंच मंद आहे रे. हिचं नाव ना मंदा ठेवायला हवं होतं. अगं तुला समजत नाहीये का मी काय म्हणतोय ते? नाही. खरं सांगू वरुण, हा. तू काय बोलतोयस ना ते मला पण समजत नाही. आता कसं म्हणे मी मंदा आणि तू कोण मंदार? ए, तुझ्यापेक्षा भांडू नका. मी काय सांगतो ते ऐका पहिल्यांदा. हा, तू झंप्याच्या घरी जायचं. मी नाही जाणार. का? मला भीती वाटते कसली भीती? भूतांची. अगं तुला घाबरून कसं चालेल? नाही चालणार, अजिबात नाही चालणार. मी बसून राहील इथे. अगं येडे, तुलाच तर त्यांना घाबरवायचंय. हा, घाबरायचंय. हा. अरे वरुण, आता माझ्या सगळ्या प्लॅन लक्षात आला. काँग्रेस, ग्रेट आयडिया, ग्रेट प्लॅन. मस्त आहे प्लॅन. पण सांग ना काय प्लॅन आहे? सांगतो. तू भूत बनून झंप्याच्या घरी जायचंस. भूत? मी नाही. मग भूत नाही. तू फक्त ऐक ग. ए गप रे, ओरडू नको ना. मी सांगतोय ना मी. गप. हा, तू पांढरी साडी नेसून त्याच्या घरी जायचंस. पांढरी, हा एकदम. म्हणजे अशी? हो, अशीच. नको ना जंप्या प्लीज. नको ना जंप्या. काय लाईट कशी गेली? मी मुद्दामून थोडी घालवली. नाही तर काय? अरे चुकून माझा हात लागला तिला. हो, आता माझा पण तुला चुकून हात लागेल. आय ग नको ना. पुरे आता झंप्या. चल ना आता. आता परत चुकून हात लागणार आहे? नाही. नाही ना? मग चल आता चल. चला आता बोट ठेवा सगळ्यांनी. बरोबर ना चिंत्या? हो, आणि आता सर्वांनी अगरबत्ती कुठे पेटवली आहे? आई शपथ. झंप्या ग्रेट आहेस हा तू. थांब मी पेटवते. नको, अख्खं घर पेटवशील. दे इकडे. जमत नसेल ना तर दे, मी पेटवतो. झाली पेटली. आता मनातल्या मनात नाव घ्या. कुणाचं? त्याला बोलवायचंय त्याचं. अरे पण तेच कुठे ठरवलंय अजून? आई शपथ, नावच नाही घेतलं अजून. वांग्या वॉचमन. तो आहे अजून. अरे हो. मग त्याचे बाबा कोण? वांग्या वॉचमनचे बाबा? ते कसले येणार आहेत? अरे वांग्या वॉचमनचे बाबा कधी गेटवर आले नाहीत तर त्यांच्यावर काय येणार? मला एक मस्त नाव सुचलंय. कोण? मंगला काकू. मस्त. करेक्ट नाव आहे. परफेक्ट दुष्ट आत्मा. हिडिंबे सारखा. हिडिंबा दुष्ट कुठे होती? मग शूरपणखे सारखा. कुणासारखी असू दे, आधी इथे बोट ठेवा. आता बोलू नकोस.
सगळ्यांनी डोळे मिटा आणि मनातल्या मनात मंगला काकूंचं नाव घ्या. त्यांना प्लॅनचेटवर यायला सांगा. मी वरून दादाला खाऊन टाकणार. चिनू वाव चिन्या ग्रेट. शितू मी अजिबात घाबरले नव्हते. ते नाही ग, हा तुझा ड्रेस. येस. हे काय वरून दादा, एवढा चांगला मी ड्रेस बनवला, हा तू शितूला देणार? अरे हे बघ चिन्या, अजून तू लहान आहेस की नाही? अजिबात नाही, मी आता मोठा झालोय. हा बघ, एक दात सुद्धा आलाय. ए चिन्या तू गप्प बसा. तो ड्रेस काढ आणि गुपचूप आत जा. चल चला चला. ए थांब थांब थांब. ते गाठ बांधून ठेवले येड्यानी. काय हे चिनू? त्याला जसं बांधता आलं असं चल आत जा. बघतोच तुम्हाला. हा बघून घे. Yes. चिनू शितू. हा सॉरी चिनू तो डोक्यात जातो ना. हा तुझा भूताचा ड्रेस. बन जा भूत. आणि चलो झंप्याच्या प्लॅनचेटवर. आल्या का ग? नाही वाटत. आल्या असतं तर टेबल गदा गदा हल्लं असतं. बोलू नका. हो, नाहीतर त्या चिडतील. गप रे. आले वाटतं. बिल्ला का हलत नाहीये? थांब, मला माहितीये काय करायचंय ते. मंगला काकू, जर तुम्ही आला असाल ना, रियास वरती जा. मंगला काकू, हसू नका. या हसतायत काय सारख्या? वेड्या पिढ्या आहेत का? हे गपगा चमे, त्या चिडतील ना. अहो मंगला काकू, भूतांनी प्लॅनचेटवर आल्यावर असं हसायचं नसतं. बिल्ला येस किंवा नो वर हलवायचा असतो. आणि हे बघा, आम्ही बिल्ल्यावरती हात सुद्धा ठेवलाय. अहो मंगला काकू, हसू नका ना, आमची वाट लागली. ते बघ काय. नाथ, आपण तिला पाठवलंय खरं, पण मला काय तिचं खरं वाटत नाहीये. मला पण तसंच वाटतंय. ती गेली असेल का रे झंप्याच्या घरी? अरे घर सापडलं असेल तर ना. हो, नाही तर स्वतःच्याच घरी जाऊन बसायची. आई बाबांना घाबरवत. मस्करी सोड, पण मला खरंच वाटतंय की आपण एकदा झंप्याच्या घरी जाऊन बघावं. चल चल चल. मंगला काकू, तुम्ही खिडकीत काय करताय? मला मी प्लॅनचेट वरती बोलवलं, खिडकीवरती नाही. त्या परत कशाच असतायत. चिंतन, त्यांना जायला सांग ना रे. मी काय सांगू? असलं प्लॅनचेट मी कुठे बघितलंच नाहीये. हे चिंत्या, तूच वाट लावली सगळी. मी काय केलंय? हे जाऊ दे, तुम्ही सगळे इकडे या. मी सांगतो तसंच करा. सगळ्यांनी या बिल्ल्यावरती बोट ठेवा. परत जायला सांगा. मंगला काकू, परत जा. मंगला काकू, परत जा. मंगला काकू, परत जा. अरे ते जातच नाहीये. असं काय करतात? आता तर आम्ही प्रॉपरली जायला सांगतोय ना. आता तर त्यांनी आवाज सुद्धा बदललाय. आई ग, मंगला काकू, लागलं का? ही गप. हा आवाज खूप ओळखीचा वाटतोय. नाथ, आतून काहीतरी आवाज ऐकू येतोय. शितू पोचलेली दिसतेय. फुल वाट लागली वाटतं त्यांची. अरे काशीत झाली असेल. शितू, तू इथे काय करतेयस? हा शितू, हे शितू, हे चंपट, अशी काय ही? ते वेडी बिडी आहे काय? ओ नो. आम्हाला घाबरवण्याचा प्लॅन चांगला होता वरून. आम्ही पकडलाय शितूला. अरे जंप्या तसं नाही. वरून शितू तर ह्यांच्या ताब्यात आहे. मग आपण मगाशी बघितलं ती कोण होती?
त्यांनी पकडून ठेवलं होतं ना? हो, ते तुमच्याशीच भांडणार होते पण मी आले पळून. पण तुम्ही का पळाला ते आधी सांगा. सांगतील. अगं आम्ही भूत बघितलं. काय? हो अगं तू येण्यापूर्वी फक्त 5च मिनिटं सेम तुझ्यासारखीच मुलगी आमच्या समोरून गेली. काय? हो आणि आम्ही तिला हा आत्ता कळलं. अरे झंप्याने जेव्हा मला पकडलं होतं ना तेव्हा माझे भूताचे कपडे तिकडेच पडले होते. आणि आम्ही बाहेर येण्याच्या पूर्वी झंप्या स्पृहाच्या कानात काहीतरी सांगत होता. ओ असं काय? मोठे आले होते आपल्याला घाबरवायला. कसे पळाले? भूत भूत. ही बाली स्पृहा मस्त काम केलं सर. ही कुठे निघाली? स्पृहा अगं ए स्पृहा, तुम्ही इथे का थांबलाय? झालंय ना सगळं? स्पृहा तू आता गेली ती कोण होती मग? काय काय? झंप्या ऋतुताई प्लॅनशेट. काय? तू चल आधी चल. आई शपथ झंप्या, मी असं प्लॅनचेट आज पहिल्यांदाच बघतोय. पण हा असा बिल्ला फिरत नाही. अरे पण आता फिरतोय ना, मग प्रश्न विचारून घ्या ना. नको नको, ही काहीतरीच विचित्र दिसतंय. अरे वरून काहीतरी कर ना. अरे मी काय करू मला समजत नाहीये. समजा ना या झंप्याला. काय सांगू मी ते बिंडोकला. ये वरून आता मी पण घाबरायला लागलोय. आपण मस्करी म्हणून हे सगळं करायला गेलो आणि हे काहीतरी होऊन बसलंय रे. एक कोणीतरी हे थांबा ना. आपलीच भूत होऊन बसायची. आणि मग कुणीतरी आपल्यालाच बोलवायचं प्लॅनचेट अरे गप्पा बसा रे. तुम्हाला प्रश्न विचारायचे नाहीयेत ना, मग मी विचारतो ना. मंगला काकू, तुम्ही मंगला काकूच आहात ना? मी तुम्हाला प्रश्न विचारायला चालतील का? बघितलं, आता तरी तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत का? नाहीतर गेला खड्ड्यात. मी विचारतो, मंगला काकू माझी उंची वाढेल का? काय? झेड ए झा डी ए डा ला ल ट क झाडाला लटक. हे गप्पा बसा रे. तुम्हाला प्रश्न विचारायचे नाहीत ना, मग मला तरी विचारून देत ना. मंगला काकू मला भरपूर पैसे कधी मिळतील? STOP स्टॉप. हो काकू मला हो स्टॉप. त्यांना काहीतरी दुसरं सांगायचं असेल. हा हो. तुम्हाला काही वेगळं सांगायचंय का? येस. प्रश्नांची उत्तर मी तुमच्या समोर चिनू तू टेबलाखाली काय करतोय? प्लॅनचेट. म्हणजे मंगला काकू मीच आहे मंगला काकू. काय बोलतोस काय चिन्या? तो वरुण दादा मला लहान समजून घरी ठेवतो आणि तुम्ही मोठे आले प्लॅनचेट करणारे. प्लॅनचेट बिनचेट काही नाही. मॅग्नेट लोह चुंबक